परमार्थ प्रपंच साधती दोन्ही तयाची निर्वाणी सुख होय वस्त जैसे धेनुस पाडसी हरणीस तैसा करिदास निज नामाचा बाळकाचे कोडे पूर्वीतसे माता तैसी आनंद गीता पूर्वीतसे बाळगीर स्वामी म्हणे चैतन्य परधामी बापूजी अंतर्यामी भरून उरला। या ठिकाणी पाटोदा नगरी येथे अखंड दत्तनाम सप्ताह त्या निमित्तानं अखंड नामस्मरण अखंड कीर्तन पोथीचे पारायण अष्टपहारा असं अखंड नामस्मरण होऊन गेलेलं आहे। आणि या अखंड नामस्मरणामध्ये आपली पाटोदा नगरी अत्यंत आणि अशा नामस्मरणाच्या उल्हासात पावन होऊन गेलेली आहे। त्यामुळं काही काळ गावावर संकट येणार नाहीत। या नामस्मरणाचा उद्देशच आहे एक आपल्या जीवाचं हित करायचं आणि नामस्मरण केल्यानं सर्व संकट दूर होतात। म्हणून सर्व पर्व काळ दत्त दत्त वाचे अनेक सायासाचे मूळ खुंटे मी मुद्दामच परमार्थ प्रपंच साधतील दोन्ही तयाशी निर्वाणी सुख होय। या अभंग याच्यामुळे घेतला की बाबा परमार्थ आणि प्रपंच कशासाठी करायचा आणि करताना आपण काय करायलो आपलं हित कशात आहे हे सांगायसाठीच मी हा अभंग घेतलेला आहे। परमार्थ प्रपंच करताना नवरा बायको हे संसाराचे दोन चाक आहेत। आपण सर्वजण मानतो बायको तुटली तर संसार होत नाही, नवरा तुटला तर संसार होत नाही। आपण सर्वजण मानतो परमार्थ प्रपंच करताना नवरा बायको हे दोन चाक आहेत प्रपंचाचे। तसंच मग प्रपंच जसा दोन्ही चाकावर चालते तसंच परमार्थही दोन चाकावर चालते। मायबाप प्रपंच करून परमार्थ करा ज्याने साधिले दोन्ही त्याच्या एवढा नाही कोणी। प्रपंचात जसं तुम्ही दोन चाका एका जुटीनं राहता एका जुटीनं संसार करता सगळं संसाराचं हित करता तसंच तुम्ही संसारात राहून परमार्थ करा असं गुरु महाराजाला सांगायचं आहे। जर तुम्ही एका जुटीने संसार करता हित बघता आपल्या संसाराचं लेकरा बाळायचं तसंच परमार्थही तुम्हालाच करायचं आहे आणि तुमच्या जीवाचं हित सुद्धा पाहायचं आहे। जसं आपण संसारात हित पाहतो तसं परमार्थातही आपलं हित झालं पाहिजे याची काळजी आपल्याला पाहिजे। हित ते करावे देवाचे भजन नामाचे साधन साधवावे। आपल्या जीवाचं हित करायचं आहे। या जीवाचं हित करता करता आपल्याला सर्वांना आशा लागून गेली मायबाप हो आणि आपण या आशेमध्ये आपण सर्व विसरून गेलो। गुरु महाराजाचं नामस्मरण देवदत्त म्हणायचं नामस्मरण करायचं गुरु महाराजाचे वाक्य पाळायचे शब्द पाळायचे सर्व गुरु महाराजांना सांगितलेलं नामाचं नामस्मरण करायचं नाम पाठ करायचं लाखोळ्या करायच्या। आशा लागली पाठीशी काही केल्याने आवरेना माया मोह मगर मिठी काही केल्याने सुटेना। लहान लेकरापासून आशा लागली मायबाप हो आपण संसाराचं काम करताना घर बांधतो सऱ्या बांधलं की वरी अजून आपण थोडेस पिलर ठेवतो की गजाळ्या उभ्या पहिला सऱ्या पडल्यावर आपल्याला काय वाटतं याच्यावरी अजून एक मजला हो ते झालं की अजून त्याच्यावरी अजून एक मजला बांधला तरी आपण एक पिलर उभा करतो त्याच्यावर गजाळ्या अजून सोडतो मायबाप। काय आहे आशा आहे मायबाप होई ही आशा आपल्याला मरोस्तोर सुटायची नाही। काही केलं तरी आपल्याला आशा सुटत नाही मायबाप हो। म्हणून जर एखाद्या लेकराला सुद्धा आशा आहे मायबाप बघा एखाद्या लेकरू जर नालीत पडल्यानं त्याला बाहेर ये म्हणल्यावर येत नाही मायबाप होते त्याला म्हणलं तुला 10 रुपये देतो 5 रुपये देतो लगेच बाहेर ये। असं त्या संसारात आशा लागून गेलेली आहे। माणूस मायेमध्ये भरकटत गेलेला आहे आणि या मायेतून बाहेर येण्यासाठी काहीतरी आपल्याला संसार करून परमार्थ घडण्याकरताच हा अखंड सप्ताह आणि नामस्मरण अन्नदान हे चालत राहायचं आहे आणि तुम्हाला हे करणंच लागते कारण संसार परमार्थ प्रपंच साधतील दोन्ही तयाशी निर्वाणीची कोई। तुम्हाला जर निर्वाणीचं गुरु महाराजाचं सुख पाहिजे असेल त्या देवाचं या संसारात राहून तुमचं जर हित करायचं असेल तर त्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करणं लागते मायबाप। आणि या लेकराला संस्कार घालणं हे मायबापाचे कर्तव्य आहेत। आजकाल मंदिरात जाताना लहान लेकराचे बुट चपल्या काढणं आपलं काम आहे मायचं। मंदिरात नेताना लहान लेकराचे बुटा सगट
माय त्याला दर्शन करू घालते लेकराचं गुरु महाराजाचं. काढायचं काम कोणाचं आहे की नाही? मग आतापासून जर आपण त्याला मंदिरात जर देवाच्या दर्शनाला बुटं घालून येत असेल तर त्या लेकरावर संस्कार काय होणार आहेत आपले? ज्यावेळेस पाचपांडवामध्ये द्रौपदी होती त्यावेळेस अर्जुन जेव्हा द्रौपदीला सांगत होता की चक्रव्यूहाची माहिती सांगत होता, जो अभिमन्यू द्रौपदीच्या पोटामध्ये होता त्यावेळेमध्ये पोटामध्ये असताना द्रौपदी दररोज अर्जुनाला विचारायची की बाबा मला चक्रव्यूहाचं ज्ञान सांगा, चक्रव्यूहाचं ज्ञान सांगा म्हणून अर्जुनाला हट करायची. एके दिवशी अर्जुन म्हणते लयच म्हणायली बाबा एकदा सांगून टाकू दे. सांगून टाकत असताना अभिमन्यू त्यावेळेस पोटामध्ये होता, गर्भामध्ये होता आणि गर्भामध्ये असताना त्याला चक्रव्यूहाची माहिती सांगते द्रौपदीला. संध्याकाळची वेळ असते सांगते. अर्धी माहिती झाल्याच्या नंतर द्रौपदी झोपी जाते. माय बापू तिला झोप लागते, झोपी जाते. माय झोपली म्हणजे पोटातले लेकरू पण झोपी जाते. मग लेकरू झोपी गेल्यावर त्याला अर्धी माहिती होती. माय जे श्रवण करते तेच लेकराला पण जाते. ज्यावेळेस आपल्याला 9 दिवस 9 महिने आपण ज्यावेळेस गर्भामध्ये राहतो त्यावेळेस जर मायनं जर नामस्मरण केलं, पोथ्या वाचल्या, पारायण केले, देवदेव केला तर त्या लेकराला ते संस्कार होतात माय बापू. आणि जर आपण जर ते जर संस्कार जर लेकरावर घालणं गेलं तर मग पुन्हा लेकरू आपल्या हातात राहते का ते? आपण जर समजा लेकरू गर्भामध्ये आपण टीव्या पाहत हिंडायलो, कुठं हिंडायलो, आपण जर चिवारीपणा करायला ते लेकरावर संस्कार होणारच झाले माय बापू. आपण जर त्या गर्भाशयामध्ये राहिलेल्या लेकराच्यावर आपण जर संस्कार केले, आपण नामस्मरण केलं, देवदेव केलं, पारायण केलं तर त्या पारायणातलं जे परमार्थाचं जे सुख आहे ते लेकराला लाभते. ते लेकरू पुन्हा जन्माला तसं वागायला सुरुवात होते माय बापू. म्हणून त्या लेकरावर संस्कार करणं गरजेचे आहे, आपल्यावर संस्कार येणं गरजेचे आहे माय बापू. पुन्हा ते चक्रव्यूह पुन्हा मोठेपणी त्याच्या महाभारत सुरू होते माय बापू. भावाचे भांडणं, त्याचे भांडणं, त्याचे भांडणं सुरू होते मग मोठेपणी. भांडणात सुख आहे का? भांडणामध्ये अजिबात सुख नाही. सुख आहे ते परमार्थात. जे गुरु महाराज देऊ शकतात, जे दत्त महाराज देऊ शकतात ते कोणीच देऊ शकत नाही माय बापू. आपण किती एकूण एकावर किती आशा करा, त्यानं नाही दिले की आपण त्याच्यावर चिडतो, त्यानं हे नाही दिले की आपल्यावर ते आपल्यावर चिडते. जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आपुल्या स्वार्थाचे द्वारापुरत. सगळे स्वार्थाचे धनी आहेत माय बापू. आपल्या जीवाचा जीवलग एकच सद्गुरुनाथ. जीवाचा जीवलग कोण आहे तर एकच सद्गुरु महाराज आहेत. आनंद जीवाचा जीवानंदाचा संबंध मुळीचा विरळा जाणे. कोणी आपल्या जीवाचा सखा नाही, सोयरा नाही. त्याच्यामुळे एकच करा, गुरु महाराजाचं भजन करा, नामस्मरण करा. आशा ठेवू नका, काही ठेवू नका, फक्त गुरु महाराजाचं नामस्मरण करा. ते सगळं पूर्वीचे जे जे इच्छिले म्हणजे ते पूर्वीचा होईल नाही. तुम्ही त्यावर सगळी कृपा दृष्टी करते, तुम्ही त्याच्यावर फक्त भाव ठेवा, भाव ठेवा. फक्त भाव ठेवल्यावर त्यानं सर्व इच्छा पूर्ण करते. असं करत करत मोठेपणी महाभारत घडलं. महाभारत घडल्याच्या नंतर युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर चक्रव्यूहाची मांडणी केली द्रोणाचार्यांनी. मांडणी केल्याच्या नंतर त्यावेळेस अर्जुन युद्ध करत करत चक्रव्यूहाच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. आणि त्यावेळेस चक्रव्यूहाची माहिती कोणालाही नव्हती. पाची पांडवांमध्ये माहिती कोणालाही नसताना फक्त अभिमन्यूला माहिती होती, ते पण अर्धवट. फक्त मी कशासाठी सांगायलो, आपल्या जीवाचं हित करायचं असेल तर पूर्णपणे करा, अर्धवट करू नका. अर्धवट संस्कार देऊ नका लेकराला, पूर्ण संस्कार द्या आणि पूर्ण देवदेव करा. अर्धवट देवदेव करू नका. कोणा मोठेपणासाठी देवदेव करू नका, कोणा अभिमानासाठी देवदेव करू नका. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आजच्या म्हणण्याप्रमाणे आपण लहानपण घेऊन देवदेव करायचा, नामस्मरण करायचं, आपण नामस्मरण करायचं माय बापू. त्या नामस्मरणात जेवढं सुख आहे का तेवढं कशातच सुख नाही. आपल्याला एक प्रकारचं बायको सोडून जाईल, लेकरं सोडून जातील, सगळं सोडून जाईल माय बापू, पण आपल्याला देव गुरु महाराज कधी सोडत नाही. तळमळ लागली स्वामिया, चरण देखावया, करुणा करुणिया लवलाया, उदरी जीव देहा. या जीवाचा उद्धार फक्त गुरु महाराज करतात. म्हणून फक्त आपण काय करायचं, तळमळ करायचं. ते गुरु महाराज कवा भेटतील, कवा ते किती ते कधी भेटतील, आपण त्याचं नामस्मरण कसं करावं, त्याच्यावर भाव कसा ठेवावा, याची फक्त माहिती घ्या माय बापू. दुसरं काहीही करायची गरज नाही. नंतर चक्रव्यूहात गेल्याच्या नंतर चक्रव्यूहाची माहिती त्याला नसल्यामुळं चक्रव्यूह शिरला. मोठे त्याचे चुलते काका भीम, दुर्योधन हे सर्व
त्याला मध्ये जा म्हणजे आम्ही तुझ्या मागच येतो म्हणजे, पण त्यांना नंतर बाकीच्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना काय मध्ये शिरता आलं नाही. अभिमन्यू एकला चक्रव्यूहात गेला. चक्रव्यूहात गेल्याच्या नंतर त्याचा अपघाती मृत्यू झाला माय बापू. कारण कशामुळं? कारण त्याला फक्त अर्धवट माहिती होती. परमार्थाची माहिती करा पण पूर्ण करून घ्या. अशी अर्धवट माहिती करू नका. अर्धवट माहिती केल्यानं संसाराची पण माहिती करताना पूर्ण माहिती करतो माय बापू आपण. कारण कशामुळे? आशेमुळं. आपल्याला वाटते आज तरी आपण कसं संसाराचं हितानं करतो. आपण झटून काम करतो, शरीरातलं पाणी करतो संसारामध्ये, पैशामुळे याच्यामुळे त्याच्यामुळे. पण तेवढंच परमार्थ जर तेवढ्याच यानं केला, तेवढ्याच जर एका दुटीने केला, तेवढ्याच हिताने केला तर गुरु महाराज आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाहीत नाही बापू. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच, त्याचा अपघाती मृत्यू कशामुळे झाला की त्याला चक्रव्यूहाची माहिती नव्हती. म्हणून लेकरावर संस्कार करा. त्याला आतापासून ज्यावेळेस मायेच्या पोटामध्ये लेकरू राहते त्यावेळेस पासून त्याला संस्कार द्या. कारण तेच लेकरं उद्या जर मोठे झाले तर असं चिवारीपणा करू नये, कशाच्याही मागे लागू नये. फक्त त्यांना देवदेव करा आणि आपला संसार बघावा माय बापू. परमार्थ प्रपंच साधतील दोन्ही तयाची निर्वाणी सुख. याला दोन्हीतून तरुण जाण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर संस्कार घालणं गरजेचे आहे. गुरु महाराजाच्या देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर त्यानं मंदिरात बोटं नेऊ नये. असो, अखंड दत्तनाम सप्ताह हा अतिशय आनंदाने उल्हासाने पार पडला आणि असाच देवदेव करत राहा, अखंड नामस्मरण करत राहा, याचंच आपलं हित आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय आनंद, जय जय आनंद.